ठीक आहे. आता बघ. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन ढेंगळे, संचालक सक्सेस करिअर अकॅडमी सेलू. तर आपल्या कंबाईन ग्रुप सी आणि पोलीस भरतीचा आपण आजपासून लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. या लेक्चर सिरीज मध्ये आपण पूर्णच्या पूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी मराठीच्या लेक्चर मध्ये सगळ्यात पहिला धडा वर्णमाला या ठिकाणी बघणार आहोत. वर्णमालेमध्ये मित्रांनो सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला वर्ण किती आहेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर एकूण वर्ण या ठिकाणी 52 वर्ण या ठिकाणी आहेत. 52 वर्णामध्ये पहा 14 स्वर आहेत. अ आ इ ई उ उ ए आई रु लु ओ औ आ आणि ऑ. तर या आपण लहानपणी 12 खडी शिकायचो, पण या ठिकाणी आता 14 स्वर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. तर आ आणि ऑ हे दोन इंग्रजी स्वर या ठिकाणी ऍड झालेले आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की आधुनिक 12 खडी आता 12 खडी राहिलेली नसून ती 14 खडी झालेली आहे. आणि ह्या सर्व जे स्वर आहेत त्यामध्ये आ ऑ ला इंग्रजी स्वर असे म्हणतात. आणि स्वरांचे आता ह्या स्वरांमध्ये 14 स्वरांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पहा स्वरांचे प्रकार कुठले कुठले पडतात. तर पहिला प्रकार आहे ऱ्हस्व स्वर. कोणता स्वर? ऱ्हस्व स्वर. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे कोणते स्वर? तर ज्या स्वरांचा उच्चार आखूड असतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. त्यांना वेलांटी किंवा काना मात्रा नसतो अशाही स्वरांना काय म्हणायचंय? ऱ्हस्व स्वर. तर याच्यामध्ये कोणते कोणते ऱ्हस्व स्वर येणार आहेत? अ, त्याच्यानंतर ई, उ, रु आणि लू हे या ठिकाणी ऱ्हस्व स्वर असणार आहेत. यांना काना किंवा वेलांटी मात्रा नसणार आहे आणि यांचा उच्चार जो असणार आहे तो आखूड असणार आहे. दुसरा जो स्वरांचा प्रकार आहे तो असणार आहे या ठिकाणी दीर्घ स्वर. कुठले स्वर? दीर्घ स्वर. दीर्घ स्वरांचा उच्चार हा लांब लचक असणार आहे. याच्यामध्ये कोण कोण येणार आहे? तर आ, मोठा ई, मोठा उ एवढे या ठिकाणी कशामध्ये येणार आहे? दीर्घ स्वरामध्ये. त्यानंतर तिसरा जो प्रकार पडणार आहे तो असणार आहे संयुक्त स्वर. कुठले स्वर? संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे कुठले स्वर? की दोन स्वरांपासून ज्या स्वरांची निर्मिती झालेली आहे त्याला काय म्हणायचंय? संयुक्त स्वर. संयुक्त स्वरांमध्ये ए, आई, ओ, औ हे 4 स्वर हे कुठले स्वर असणार आहेत? संयुक्त स्वर. तर संयुक्त स्वर हा ए जो आहे तो अ प्लस छोटा ई किंवा मोठा ई पासून तयार झालेला आहे. आई जो तयार झालेला आहे आ प्लस छोटा ई किंवा मोठा ई. त्यानंतर ओ कशापासून तयार झालेला आहे? अ प्लस उ किंवा मोठा उ. आणि ओ कशापासून तयार झालेला आहे? आ प्लस उ किंवा मोठा उ यापासून औ तयार झालेला आहे. ओ औ. तर हे असे स्वरांचे प्रकार आहेत. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. स्वर एकूण किती आहेत? तर एकूण 14 स्वर आहेत. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो असणार आहे इंग्रजी स्वर. इंग्रजी स्वर. ठीक आहे. इंग्रजी स्वरांमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय आ आणि ऑ हे दोन इंग्रजी स्वर असणार आहेत. तर स्वरांचे उच्चारानुसार प्रकार जे पडतात ते आहेत सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. हे स्वरांचे मूळ प्रकार आहेत. पण उच्चारानुसार जे प्रकार पडणार आहेत ते असणार आहेत सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. तर सजातीय स्वर आणि विजातीय स्वरांमध्ये काय येणार आहे की जसं ई ई हे जोडीनं 2 ई आलेत, उ उ हे जोडीनं आलेत, तर हे झाले सजातीय स्वर. बाकी तुम्ही कुठलीही स्वराची जोडी घेतली तर ती विजातीय स्वराची जोडी या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो हे झालं स्वर. स्वर किती आहे? 14. त्याच्यानंतर स्वरादी या ठिकाणी 2 आहेत. स्वरादी किती आहेत? 2 आहेत. तर 2 स्वरादी कुठले? अम आणि आहा. स्वरादीच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वरादीच्या सुरुवातीला स्वर येतो म्हणून त्याला स्वरादी म्हणतात. अम आहा म्हणताना स्वर येतोय. त्यानंतर या ठिकाणी इथून जे क ख ग ग आहेत हे आहेत आपले व्यंजने. व्यंजने किती आहेत टोटल?
असा जर प्रश्न आला तर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 क्ष आणि ज्ञ काय आहेत जोडाक्षर या ठिकाणी आहेत 34 व्यंजने या ठिकाणी आहेत तर पहा या 34 व्यंजनांचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत तर हे जे 25 व्यंजने तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत हे तुम्हाला पाठच करायचे आहेत कारण परीक्षेमध्ये जाताना कुठला व्यंजन मृदू आहे किंवा कठोर आहे हे आपण सांगू शकत नाही हे जर तक्ता पाठ असेल तर आपल्याला इझिली या ठिकाणी समजतंय तर या व्यंजनांमध्ये स्पर्श व्यंजनांचे वेगवेगळे प्रकार आहेत स्पर्श व्यंजने सुरुवातीचा प्रकार आहे या स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार आहेत कठोर व्यंजने कठोर त्यानंतर 2 नंबरला आहे मृदू आणि 3 नंबरला या ठिकाणी असणार आहे अनुनासिके अनुनासिक ठीक आहे आता पहा ज्या पहिल्या 2 लाईनी आहेत या त्या स्पर्श व्यंजनाच्या कठोर व्यंजने आहेत कठोर म्हणजे यांचा उच्चार करताना आपल्याला थोडंसं कठोर जातं म्हणून यांना कठोर व्यंजने असे म्हणतात आणि ज्या 2 लाईनी आहेत ह्या पुढच्या ग आणि घ च्या ह्या पूर्ण 2 लाईनी या मृदू व्यंजने आहेत आणि या शेवटच्या लाईनला या ठिकाणी अनुनासिक म्हणतात थोडासा व्यंजनाचा उच्चार या ठिकाणी नाकातून होतो म्हणून याला अनुनासिके म्हणतात याला न न न न आणि हे काय म थोडासा उच्चार नाकातून होतो म्हणून या व्यंजनांना काय म्हणतात अनुनासिके म्हणतात यर लवला या ठिकाणी आपण म्हणतो अर्धस्वर कारण हे स्वरांपासून आलेले आहेत अर्धस्वर तर य हा ए पासून आलाय र हा रू पासून आलाय ल हा लू पासून आलाय व हा उ पासून आलाय म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात त्यानंतर स श श स श श म्हणताना पहा जिभेचं थोडस घर्षण होतं म्हणून स श श ला उष्मे किंवा घर्षक किंवा शितकार असे म्हणतात कारण थोडस जिभेचं या ठिकाणी घर्षण होतं आणि उष्णता निर्माण होते म्हणून स श श ला 3 नाव आहेत उष्मे घर्षक आणि शितकार त्यानंतर ह हा महाप्राण आहे जेव्हा आपली ह आपण म्हणतो तर फुफ्फुसातील पूर्ण हवा या ठिकाणी बाहेर फेकली जाते म्हणून याला महाप्राण म्हणतात ळ हा द्रविडियन वर्ण आहे द्रविडियन म्हणजे तेलुगू भाषेतून आलेला वर्ण तेलुगू कन्नड भाषेतून आलेला वर्ण म्हणजे कोणता आहे ळ क्ष आणि ज्ञ या ठिकाणी काय आहेत जोडाक्षर या ठिकाणी आहेत क्ष ची निर्मिती क आणि श पासून तयार होते आणि ज्ञ द न य यापासून तयार होते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी वर्णमाला पाहिली वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत तर 52 वर्ण या ठिकाणी आहेत तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे हे सगळेच्या सगळे 52 वर्ण या ठिकाणी होणार आहेत त्यामध्ये 14 स्वर 2 स्वरादी आणि 34 व्यंजने आणि क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षरे 2 असे मिळून एकूण 52 वर्णमालेमध्ये वर्ण आहेत तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद